आज ज्यावेळी आपण पाहतो की अतिशय वेगानं आपली अर्थव्यवस्था विकसित होते आणि विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये रिअल इस्टेट क्षेत्र हे सर्वाधिक वेगानं विकसित होणारं आणि सर्वाधिक रोजगार निर्माण करणारं अशा प्रकारचं एक क्षेत्र आहे आणि म्हणूनच या क्षेत्राकडे गांभीर्याने बघणं ही काळाची गरज आहे। आज आपण पाहतोय की ऍस्पिरेशनल पॉप्युलेशन ही मोठ्या प्रमाणात वाढतेय। आपला जो मिडल क्लास आहे तो एक्सपांड होतोय, त्यामुळे लोकांच्या गरजाही वाढतायत, लोकांना हाऊसिंगची आवश्यकता पडते आणि मग अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या गरजेप्रमाणे उत्तम अशा प्रकारचं हाऊसिंग त्यांना देणं, त्याच्याकरता योग्य व्यवस्था उभ्या करणं आणि शहरीकरणामध्ये जागेच्या किमती वाढलेल्या आहेत, त्यामुळे अफोर्डेबल हाऊसिंग तयार करायचं असेल तर स्पेसचं प्लॅनिंग उत्तम झालं पाहिजे, त्याकरता उत्तम नियम असले पाहिजेत। या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत। आज आपण इन्क्लुझिव्ह हाऊसिंगच्या बद्दल बोलतो, आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे इंटरव्हेन्शन आहेत ज्याच्यात ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट आहे त्या संदर्भात आपण बोलतो। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या योग्य प्रकारे समजून आपल्याला त्या प्रकारचा विकास करावा लागेल। आपली जी शहरं आहेत ही शहरं ग्रोथ इंजिन आहेत। देशाचा 65% जीडीपी हा शहरांमध्ये तयार होतो आणि म्हणून ही शहरं लिव्हेबल असली पाहिजे, याच्यामध्ये ईज ऑफ लिव्हिंग असलं पाहिजे, ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे। आणि यासोबत आज आपल्याला कल्पना आहे की सस्टेनेबिलिटी हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे। ज्या वेगानं शहरं प्रदूषित होत आहेत त्याच्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे एकीकडे शहरांचा विकास होत असताना तो सुनियोजित झाला पाहिजे, शहराचा विकास होत असताना त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या झाल्या पाहिजेत। सॉलिड वेस्टचं मॅनेजमेंट असेल, लिक्विड वेस्टचं मॅनेजमेंट असेल, हे योग्य प्रकारे झालं पाहिजे। आणि विशेषतः आम्ही जे काही कन्स्ट्रक्शन करतो हे देखील ग्रीन कॅटेगरीतलं कन्स्ट्रक्शन आम्हाला कसं करता येईल, आम्हाला ग्रीन बिल्डिंग तयार करताना कुठलं मटेरियल वापरलं पाहिजे, ते कशा प्रकारे वापरलं पाहिजे, सस्टेनेबिलिटीचे एलिमेंट आपण कसे आणले पाहिजेत, अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला कराव्या लागणार आहेत। आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे अत्यंत महत्वाचं आहे की नरेडको सारख्या संस्था ज्यावेळी डेव्हलपर्सला एकत्रित करतात त्यावेळी त्या माध्यमातून केवळ त्यांच्या हिताकरता नाही तर आपल्याला नेशन बिल्डिंगचं काम करायचं आहे। त्या नेशन बिल्डिंगच्या कामातले आपण एक प्रकारे सहभागी आहोत, अशा प्रकारच्या विचारानं या ठिकाणी मंथन आणि चिंतन झालं पाहिजे।